ऐकलात? नमस्कार मंडळी, मी आहे दीक्षा आणि दीक्षाच पीसफुल किचन मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज मी आपल्यासोबत एकदम खुसखुशीत आलू भुजियाची रेसिपी शेअर करत आहे. अगदी टेस्टी होती आणि एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूपच सरळ साधी सोपी रेसिपी आहे. लवकरच होळी येत आहे, तर त्यासाठी तुम्ही नमकीन नक्कीच सर्च करत असताल, तर यावेळेस तुम्ही ही आलू भुजियाची रेसिपी नक्की ट्राय करा. खूपच चविष्ट होते. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला रेसिपी बघून घेऊया. तर या रेसिपीसाठी मी 1 किलो बटाटे रात्रीच बॉईल करून ठेवलेले होते. असं केल्याने आपले जे बटाटे आहेत ते जास्त मॉइश्चर यात राहत नाही, त्यामुळे आपल्याला जास्त बेसन वापरण्याची गरज पडत नाही. त्यामुळे आपली जी आलू भुजिया आहे त्यात आलूचा जो फ्लेवर आहे तो खूपच छान येतो. म्हणजे एकदम आपल्याला खाण्यामध्ये बेसन बेसन लागत नाही. म्हणून याला 7 ते 8 तासासाठी तुम्हाला रेस्ट द्यायचा आहे बॉईल केल्यानंतर. आता या बटाट्यांना आपल्याला एकदम बारीक किसणीने ग्रेट करून घ्यायचं आहे. एकदम बारीक वाली यूज करा, जेणेकरून जेव्हा तुम्ही शेव पाडाल त्यावेळेस ते शेवच्या सोऱ्यामध्ये ते अटकणार नाहीत. त्यामुळे आपली शेव ही एकदम मस्त एकसंध पडेल. लागलंच तर तुम्ही याला मॅश पण करू शकता, पण लक्षात ठेवा यामध्ये जास्त मोठे चंक्स राहायला नकोत. तर येथे मी 5 बटाटे किसून घेतलेले आहे. यामध्ये आता मी लाल तिखट घालत आहे 1 चमचा. चवीनुसार जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर जास्त घाला. सोबतच हळदी पावडर आणि 1/4 टीस्पून गरम मसाला. त्याचबरोबर 1 चमचा मी इथे धने पावडर घालत आहे. याला मस्त चटपटीत करण्यासाठी मी याच्यामध्ये 1 चमचा चाट मसाला घालत आहे. तुम्ही लागलंच तर आमचूर पावडर देखील इथे यूज करू शकतात. याचा फ्लेवर अजून जास्त एनहान्स करण्यासाठी मी इथे कसुरी मेथी घालत आहे. बहुतांश वेळी इथेच गडबड होते. आपल्याला कसुरी मेथी ही एकदम बारीक करून घालायची आहे, जेणेकरून याची जी काड्या वगैरे आहे हे आपल्या सोऱ्यामध्ये अडकणार नाही. तर यासाठी मी एक ट्रिक करते. मी कसुरी मेथीला इथे ड्राय रोस्ट करून घेत आहे, जेणेकरून ही याच्यामधले जो मॉइश्चर आहे तो रिलीज होईल आणि हे एकदम क्रिस्पी होऊन जाईल, जेणेकरून आपण याला इझिली क्रश करू शकू. आता बघू शकतात ही एकदम क्रिस्पी झालेली आहेत. याला मी चुरून घेतलेली आहे आणि आता याला आपल्याला चाळणीने चाळून यामध्ये घालायचं आहे. लक्षात ठेवा याच्यामध्ये काड्या वगैरे जायला नको, नाहीतर आपली शेव खूप गडबड होऊ शकते. तर येथे मी 1.5 टेबलस्पून कसुरी मेथी वापरलेली आहे. याला मस्त खुसखुशीत बनवण्यासाठी मी येथे 1.5 टेबलस्पून ऑइल वापरलेला आहे. इथे मी अजिबात सोडा वगैरे यूज नाही करत आहे, पण तरीही आपली जी आलू भुजिया आहे ती एकदम क्रिस्पी होईल. गॅरंटी आहे, एकदा नक्की ट्राय करा. चवीनुसार मीठ घातलेलं आहे, पण मीठ हे मी बॉईल करताना अजिबात नव्हतं घातलेलं बटाट्यामध्ये, त्यामुळे मी येथे थोडं एक्स्ट्राचं मीठ घालत आहे, जेणेकरून बटाट्याचं आणि जे बेसनचं मीठ आहे ते सेम होऊन जाईल. मिठाचा रेशो आपण इथे लक्ष करून घालावे, नाहीतर आपली जी भुजिया आहे ती खूपच खारट होऊन जाईल. आता या सर्व जिन्नसांना आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, चांगलं एकत्र करायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये कोणतेही मोठे चंक्स वगैरे राहायला नको. एकदम स्मूथचं आपण याला मळून घेऊया. मिश्रण एकजीव झालेलं आहे. तर यामध्ये मी आता 1 कप बेसन घालणार आहे. हे मार्केटचं बेसन आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस इथे आपले बटाट्यामध्ये जास्त मॉइश्चर असेल त्यावेळेस आपल्याला बेसन हे जास्त लागेल. इथे मला 2 कप बेसन लागलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी 1 कप आधी घातलेला आहे, पण इथे जो आपलं बेसन आहे हे खूपच जास्त चिकट झालेलं आहे. त्यामुळे मी इथे थोडं थोडं करून अजून 1 बेसन घालणार आहे. बेसिकली इथे आपल्याला एकदम मऊसूत इथे पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम घट्ट पीठ अजिबात मळून घेऊ नका, नाहीतर आपल्याला शेव पाडण्यात खूपच मेहनत करावं लागेल. तर बघू शकतात एकदम मऊसूत पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे. पीठ मळून घेतल्यानंतर आपल्याला याची लगेचच शेव पाडून घ्यायची आहे. तर यासाठी मी ही चाळणी यूज करत आहे. सॉरी, पडून गेली. तर ही चाळणी मी इथे यूज करत आहे. तुम्ही याच्यापेक्षा बारीकवाली चाळणी देखील यूज करू शकता, पण याच्याने आपली जी शेव आहे ती एकदम परफेक्ट होते. तर आता याला मी ऑइलनी ग्रीस करून घेत आहे, जेणेकरून आपल्याला जो बेसन आहे तो जास्त चिपचिप होणार नाही आणि आपल्याला भांडं साफ करायला पण सोपं जाईल. तर मी इथे भांडं एकदम ग्रीस करून घेतलेलं आहे. इथे चाळणीला पण मी तेलाने ग्रीस करून घेत आहे. आणि लक्षात ठेवा जी खरबड भाग असते चाळणीची ती आपल्याला खालच्या साईडनी ठेवायची आणि जी सॉफ्ट असते ती आतल्या साईडनी. मशीनला चांगल्या प्रकारे पॅक करून घेऊ आणि यामध्ये आपण चमच्याच्या मदतीने जो पीठ आहे त्याला भरून घेऊयात. आपल्याला पूर्ण गच्च भरायचं आहे, जेणेकरून यात थोडंसं बी एअर गॅप नको राहायला, नाहीतर आपली शेव पाडताना ही मध्ये मध्ये तुटू शकते.
येथे मशीन मी सगळ्या प्रकारे भरून घेतलेला आहे मस्त. आणि ज्या वेळेस आपण शेव वगैरे बनवू त्यावेळेस आपल्याला जो तेलाचा टेम्परेचर आहे तो अतिशय गरम पाहिजे, जेणेकरून आपली शेव एकदम खुसखुशीत होईल. शेव पाडताना आपल्याला थोडंसं उंचावरून शेव पाडायची आहे, नाहीतर आपल्या हाताला वाफ देखील लागू शकते. शेव तेलामध्ये टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आहे, म्हणजे मध्यम टू हाय करायची आहे. लक्षात ठेवा, आपल्याला शेव ही एकदम हाय फ्लेमवर तळायची आहे, जेणेकरून ह्यात अजिबात तेल मुरणार नाही. हाय फ्लेमवर तळण्याने आपली जी शेव आहे ती अगदी 0 ऑइल राहील. तर अगदी शेव टाकल्यानंतर आपल्याला अजिबात याला ढवळाढवळ करायची नाही आहे. याला 1 मिनिटासाठी सेट होऊन द्यायचंय. नंतर फ्लिप करून दोन्ही साईडने याला तळून घेऊ आणि नंतर याला काढून घेऊयात. तर बघू शकता किती क्रिस्पी झालेली आहे. मी काढून घेते हा पहिलाच बॅच तुम्ही बघू शकता. अतिशय परफेक्ट झालेली आहे. मस्त गोल्डन कलर देखील आलेला आहे. आणि ही इतकी छान झालेली होती टेस्ट मध्ये, ते खूपच भारी. तर अशाच प्रकारे मी सर्व जी शेव आहे ती इथे तळून घेतलेली आहे. तर इतक्याशा क्वांटिटीमध्ये 2 कपामध्ये आपल्याला मस्त क्वांटिटीमध्ये आलू भुजिया इथे तयार होते. तर बघू शकतात इथे इतकी मोठी क्वांटिटीमध्ये मी इथे आलू भुजिया बनवलेली आहे. ही चवीला इतकी चविष्ट होती की तुम्हाला सांगते, ही हार्डली 3 दिवस गेली. घरामध्ये फक्त 2 जण होते, तरीही ही मला 3च दिवस गेली. तर तयार आहे आपली आलू भुजिया. खूपच क्रिस्पी झालेली होती. मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते. बघू शकता तुम्ही, आजचा आवाज ऐका फक्त. ऐकलं तर बघितलं ना किती छान झालेली होती. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसह.